एक भुयारी प्रवास भाग 40. गुरुवारी यांनी सर्वांना कुटीत बोलावलं होतं. आज काहीतरी त्यांना सांगायचं होतं. शैवाग, सुशिला, नेहा, विजय, माधव, माधवी, उदय आणि लीलावती असे सर्वजण आज कुटीत हजर होते. गुरुवर्य काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गुरुवर्याने बोलायला सुरुवात केली. मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. आता माझा पृथ्वीवरचा कार्यकाल संपला आहे. मला आता ऋषिकुळात हजर राहणं गरजेचं आहे. माझ्या गुरुवर्यांनी दिलेला कालावधी आता संपला आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी ते पुन्हा आलो. तुम्हाला सर्वांना आता सांगून चाललो आहे. आता लवकरच निरोप घेणे आहे. अजूनपर्यंत अदृश्य होऊन जात होतो. आता मात्र हे शरीर मला त्यागावं लागणार आहे. गुरुवर्यांचं बोलणं ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. सर्वजण विसरलेच होते की गुरुवर्य पुन्हा जाणार आहेत, तेही कायमचे. पण गुरुवर्यांना मात्र दिलेले वचन मोडून चालणार नव्हतं. त्यांच्या गुरुवर्यांनी विशेष कृपा करून ही संधी दिली होती त्यांना. त्यामुळेच वास्तव विसरून चालणार नव्हतं त्यांना. गुरुवर्य हसले आणि म्हणाले, जास्त भावुक होऊ नका. मी अदृश्य रूपात कधीही भेटू शकतो. फक्त इथे जास्त काळ थांबू शकत नाही. आजपासून 5व्या दिवशी म्हणजे शुभ दिवशी शुक्ल पक्ष त्रयोदशीला मी माझा देह सोडेन. माझं शरीर तुम्हाला विधिवत संस्कारायचं आहे. म्हणूनच आजपासून मी अखंड नामस्मरणात असेन. इथून पुढे माझा कोणताच संवाद तुमच्याशी होणार नाही, अगदी देह सोडेपर्यंत. त्यानंतर मी अदृश्य रूपात तुमच्याशी बोलू शकतो. ऋषिकुळात गेल्यावर गुरुवर्यांच्या आज्ञेने मी तुम्हाला हवं तेव्हा अदृश्य रूपात भेटू शकतो. गुरुवर्यांचं बोलणं सर्व मन लावून ऐकत होते. वाईट तर वाटत होतं, पण वास्तव स्वीकारावं लागणार होतं. गुरुवर्यांनी सर्वांना सांगितल्यावर ग्रंथाला नमस्कार केला आणि मंदिराच्या वाटेला लागले. सर्वजण त्यांना मंदिरात सोडून आले. गुरुवर्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि म्हणाले, आता कोणीच मला आवाज द्यायला यायचं नाही, कारण तुमच्यापैकी कुणीही मला नामस्मरणातून उठवण्याचा प्रयत्न केला तर मी ऋषिकुळाला कायमचा मुकेन. म्हणून चुकूनही मला उठवायचा किंवा काही सांगायचा प्रयत्न करू नका. आपापल्या कार्याला लागा. ज्याला कुटीत राहायचं तो राहील, ज्याला कुटीतून जायचं तो जाईल. ज्या क्षणी मी देह सोडेन तुम्हाला सर्वांना याची जाणीव होईल, तेव्हा विधी सुरू करा. गुरुवर्य एवढं सांगून मंदिरात आसनस्थ झाले. ठाण मांडून नामस्मरणाला सुरुवात केली. विजय, नेहा, सुशिला आणि शैवाग हे घरी आले, कारण लहान बाळं होती दोघांचे. बाकी सर्व कुटीत होते. नामस्मरण सुरू झाल्यावर 12 तासांनी त्यांना अतिशय वाईट घटना दिसली. शैवाग कळ्यावरून कोसळतो. खाली खोल दरी, खडक आणि काळाकुट्ट अंधार. काय होता याचा अर्थ? नामस्मरण मनापासून असून अशी घटना दिसत होती. नामस्मरणातून विचलित होतात का ही त्यांची परीक्षा चालू होती. न ढळता व मनाकडे कोणतीही भीती न आणता गुरुवर्य नामस्मरण करत होते. अढळ नामस्मरण चालू होतं. अजून अशी भीतीदायक कितीतरी दृश्य त्यांना दिसत होती अचानक. पण न घाबरता ते नामस्मरण करत आपले गुरुवर्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून स्थिर होते. कोणीही गुरुवर्यांना बोलवायचा प्रयत्न केला नाही. कुटीतला प्रत्येकजण आपल्या विधी आटोपून मंदिरात येऊन बसत असत. शैवाग आणि विजय दिवसभर मंदिरात येऊन मग घरी जात होते. सर्वांना एक प्रकारची अस्वस्थता वाटत होती. गुरुवर्यांनी जायला नको असंच सर्वांना वाटत होतं. सुशिला व नेहाही कुटीत येऊन जात होत्या. वातावरण प्रसन्न असूनही सगळे उदास होते की आता गुरुवर्य आपल्याला कायमचे सोडून जाणार. गुरुवर्य मात्र आता वेगळ्याच अवस्थेत पोचले होते. वास्तवाच्याही पलीकडे. देहभान विसरून जणू ते देवाच्या हळूहळू जवळ चालले होते. आता तो त्यांना आपल्यात सामावून घेईल असंच वाटत होतं त्यांना. बघता बघता हे 4 दिवस सर्वांना अगदी डोंगरासारखे वाटले, नकोसे वाटले. वाटत असूनही गुरुवर्यांना थांबवू शकत नव्हते. तो स्वार्थ झाला असता. गुरुवर्यांनी आपल्यासाठी खूप केलं होतं. आता त्यांना आपल्या स्वार्थासाठी थांबवून त्यांच्या विद्येत कायमचा अडथळा आणणं हे कुणालाही जमलं नसतं. गुरुवर्यांवर सर्वांचं मनापासून प्रेम होतं. आज कुटीतला प्रत्येकजण
त्यांच्यामुळेच उत्तमपणे राहू शकला होता. आज गुरुवर्य देह सोडून जाणार होते. नाशिवंत कलेवर पृथ्वीवर सोडून कायमसाठी ऋषिकुळात जाणार होते. आता ना कोणतं वचन अडवणार होतं, ना कोणता मित्र. या सर्वाच्या पलीकडे एक जग असतं जिथे परमेश्वर असतो, परमसखा, आणि मग तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. ना कोणतेही संकट, ना कोणते विचार. सर्वांच्या मनात घालमेल चालू होती. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आज विजय आणि सहवाग कुटीतच थांबणार होते. गुरुवर्यांचा नामस्मरणाचा आवाज अजून मंदिरात घुमत होता. वेगळीच लय आली होती त्याला. कोणीही त्यांना सोडून बाजूला जात नव्हतं. कामापुरतंच जात आणि मंदिरात येऊन बसत. कुटीत जायला मन नव्हतं करत कोणाला. गुरुवर्यांची सवय झाली होती. आज त्यांच्याशिवाय कुटी खाली खाली वाटत होती. आलेल्या प्रत्येकाने गुरुवर्यांना कायम कुटीतच पाहिलं होतं. गुरुवर्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात अति उच्च स्थान होतं. गुरुवर्य म्हणतील ते. सर्व आठवून आठवून मन व्याकुळ झालं होतं सगळ्यांचं. गुरुवर्य होते की विलीन व्हायला निघाले होते. परमेश्वर बोलावतोय ही तीव्र भावना होती आणि त्यांच्या भक्त मंडळीकडे ते इथेच राहावेत ही तीव्र भावना वाढीस लागली होती. ओढ होती गुरुवर्य कायम इथे राहण्याची आणि गुरुवर्यांना ओढ होती कायमचं ऋषिकुळात जाण्याची. अगदी शेवटच्या क्षणी गुरुवर्य देह सोडणार तर एकदम सहवाग धावत मंदिरात गुरुवर्यांकडे गेला. त्याला गुरुवर्य सोडून जायला नको होते. ती भावना इतकी तीव्र झाली की तो त्या वेगाने गुरुवर्यांकडे पोचला होता. पण त्याच वेगाने विजयने त्याला पकडलं आणि तोंडावर हात ठेवला व त्याला गुरुवर्यांना आवाज देण्यापासून थांबवलं. जसा देह सोडला गुरुवर्यांनी मंदिरात शांतता पसरली. नामस्मरण थांबलं होतं. देह खाली न कोसळता थोडा कलंडला होता. विजयने सहवागला सोडताच त्याने निपचिप असलेल्या शरीराकडे धाव घेतली. गुरुवर्य, गुरुवर्य उठा ना. सहवागची अवस्था बघून सगळेच अवाक झाले होते. कारण सगळ्यांनी मनाची तयारी केली होती. कुणालाही गुरुवर्यांना त्यांच्या ध्येयापासून बाजूला करायचं नव्हतं. सहवागला त्याचा भूतकाळ या क्षणी आठवला आणि तो खूपच भावूक झाला. शंतनू, शंतनू, का रे तू सोडून गेलास मला? मला माफ केलंस ना? मी खूप कष्ट दिले तुला. शेवटचं भेटूही दिलं नाहीस. का गेलास सोडून? का? सहवाग खूपच दुःखी होऊन बोलत होता. सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. सगळेच रडत होते. पण सहवाग मात्र जास्तच दुःख करत होता. सर्वांनी त्याला बाजूला नेलं. गुरुवर्यांच्या कलेवरला अग्नी द्यायची तयारी झाली होती. सर्व विधी सोपस्कार पार पाडून गुरुवर्यांना अग्नी द्यायचा कोणी हा प्रश्न असताना सहवाग पुढे आला आणि सांगितलेल्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला. कुटी आज गुरुवर्यांशिवाय कायमची पोरखी वाटत होती. सर्व एकमेकांना सावरत होते. रक्ताचं नातं नव्हतं, पण त्याहून जास्त जवळचे गुरुवर्य झाले होते त्यांना. काहीही झालं की गुरुवर्यांकडे जा, त्यांना विचारा आणि मग पुढचं कार्य करा ही सवयच झाली होती सर्वांना. सगळेच शांत होते. गुरुवर्य अदृश्य रूपात आपल्याला भेटू शकतात ही एक आनंदाची बातमी होती. गुरुवर्यांना विसरून जाणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण नित्याची कर्म करणं अनिवार्य होतं. त्यामुळे जो तो आपापली कामे निमूटपणे करत होता. गुरुवर्यांना नामस्मरण करूनच आपण प्रत्येकाने त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करायचा हे एकमताने ठरलं. सर्वजण सकाळ संध्याकाळ नामस्मरण करून गुरुवर्यांना आपल्या मनातील भाव व्यक्त करत जड अंतःकरणाने सर्व परत कुटीत येत होते. असंच चालू होतं. सुशीला आणि नेहा आधीच घरी गेल्या होत्या दोघी. विजय आणि सहवाग मात्र सर्व विधी पार होईपर्यंत कुटीत थांबले होते. गुरुवर्यांनी देह सोडून ऋषिकुळात आगमन करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. आगळं वेगळं त्यांचं स्वागत केलं गेलं. ऋषिकुळात केल्यावर विश्वाकी ऋषी हे धारण केलेलं पृथ्वीवरचं नाव त्यांना त्यांच्या गुरुवर्यांनी कायम दिलं. आज तू तुझा पृथ्वीवरचा जन्म सार्थक केला आहेस.
तुझं पृथ्वीवरचं कार्य तुझे भक्त कायम चालू ठेवतील व त्याचं नाव दिवसेंदिवस वाढत जाईल. तुझं कार्य प्रत्येक घरात पोहोचेल. जगाच्या पाठीवर तुला वेगळी ओळख कायम राहील. तू तुझ्या मताने पुन्हा पृथ्वीवर देह धारण करून कधीही जाऊ शकतोस आणि तुझा भक्तीचा मार्ग तू प्रत्येकाला दाखवू शकतोस. एवढे सगळे वर विश्वाकी ऋषींना एकाच वेळेस मिळाले होते, तेही न मागता. ऋषिकुळात त्यांचं स्वागतही अप्रतिम झालं होतं. त्यांचे गुरुवर्य त्यांच्या कामगिरीवर खूप खुश होते. त्यांनी आपल्या गुरुवर्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला. जशी तुमची आज्ञा गुरुवर्य म्हणत ते नतमस्तक झाले. आज धन्य झाले होते ते. वचनमुक्त होऊन दिलेलं कार्य करून कशात न अडकता पुन्हा यशस्वीपणे ते ऋषिकुळात पोचले होते. हे कार्य खरंच वाखाणण्याजोगं होतं. तुझ्या भक्त मंडळींची परीक्षा घ्यायची वेळ झाली म्हणायची. ऋषिकुळातील गुरुवर्य विश्वाकी ऋषींना म्हणाले. बघूया काय काय परीक्षा घेतात गुरुवर्य. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कथा कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद.